कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पण खरं सांगा, ते त्या मुलीला जळवण्यासाठीच करतात ना हे सगळं? हो ना, मला आधी खूप शॉकिंग होतं. पण शेवटी तो भाऊ कोणाचा आहे? माझा. आणि खरं सांगायचं ना तर ह्यावेळी दादा खरंच खूप प्रेमात आहे त्या मुलीच्या. खरंय. फक्त मला भीती एकाच गोष्टीची वाटते की आईने त्या मुलीला नकार नाही दिला पाहिजे. प्रीतम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपण दोघं आहोत ना, आपण दोघं मिळून सगळं मॅनेज करू. डोंट वरी. बरं बस चल, झालं. येस. हॅलो, ते इथून निघालेत. तयारी जोरात चालू द्या. सिमेंट इटा रचायला घ्या. शिकारात स्वतःहून जाळ्यात अडकायला आले. मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय की आदित्यवर अशी संकट ही येतच राहणार. अहिल्या, काय कसला विचार करतेस? श्रीकांत, मी आदित्यला एकट्यालाच पाठवलंय तिथे. त्याचीच काळजी वाटते. सगळं नीट होईल ना रे? होईल सगळं ठीक. मी गुरुजींना फोन करून सांगते. कर. हा, बोला अहिल्या देवी. गुरुजी, मी आदित्यला तिथे एकट्यालाच पाठवलंय. अहो अहिल्या देवी, आमच्या गुरुजींनी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगितले होते की आदित्यला धोका आहे म्हणून. अहो, त्याला त्याच्या अवतीभोवती त्याचे सुरक्षा कवच असणे गरजेचे आहे. जोपर्यंत त्याला त्याचे सुरक्षा कवच मिळत नाही तोपर्यंत एक आई म्हणून तुमचे सुरक्षा कवच त्याच्या अवतीभोवती असणे गरजेचे आहे. म्हणून तुम्हाला आमच्या गुरुजींनी आदित्य सोबत यायला सांगितले होते. हो गुरुजी, पण इथे जरा अडचण. आदित्यपेक्षाही महत्वाची होती का अडचण? अहिल्या देवी, माफ करा, पण तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. अहो, आपल्या मुलावर मृत्यूची टांगती तलवार आहे हे माहीत असताना सुद्धा कुठली आई दुसऱ्या गोष्टींना महत्व देईल? तुमचं बरोबर आहे गुरुजी. मी ताबडतोब निघते. ठीक आहे, या लवकर. श्रीकांत, गाडी काढायला सांग. आपण ताबडतोब मंदिरात जातोय. नाही अहिल्या, अगं, तुझं पाय दुखावलंय आणि आदित्यपेक्षा महत्वाचं नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।